नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। भोसे जिल्हा परिषद गटातील लढतीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून सुरुवातीपासून अपेक्षित असलेलीच प्रमुख लढत प्रत्यक्षात आकार घेताना दिसत आहे। या गटात भारतीय जनता पार्टीकडून आशिष जाधव तर काँग्रेस पक्षाकडून दिनकर पाटील यांच्यात थेट आमने-सामने सामना होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। त्यामुळे ही निवडणूक केवळ गटाची नसून दोन प्रमुख राजकीय विचारधारांमधील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जात आहे। महाविकास आघाडीकडून भाजप विरोधात नेमका उमेदवार कोण असणार याबाबत दीर्घकाळ संभ्रम कायम राहिला। या निर्णय प्रक्रियेत बराच कालावधी निघून गेला आणि याच कालावधीत प्रचाराचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा भाजपचे उमेदवार आशिष जाधव यांनी प्रभावीपणे पूर्ण केला। उमेदवारी निश्चित झाल्यानंतर जाधव यांनी गावोगावी संपर्क, संघटन, बांधणी आणि शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आलं। दुसरीकडे भोसे जिल्हा परिषद गट हा परंपरेने महाविकास आघाडीचा, विशेषतः काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। दिनकर पाटील हे या भागातील अनुभवी आणि सर्व परिचित नेतृत्व असल्याने त्यांची पकड मतदारांमध्ये मजबूत असल्याचं मानले जातं। त्यामुळे ही लढत केवळ उमेदवारांपुरती मर्यादित न राहता परंपरागत राजकीय प्रभाव विरुद्ध नव्या आव्हानांची अशी रूपरेषा धारण करत आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आशिष जाधव यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली असून संघटनात्मक यंत्रणा, वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि संसाधनांची उपलब्धता यामुळे भाजपने ही लढत अत्यंत गांभीर्याने घेतल्याचं स्पष्ट होतं। महाविकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी ठरतो का की काँग्रेस आपला पारंपरिक प्रभाव कायम राखते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे। सध्याच्या परिस्थितीत भोसे जिल्हा परिषद गटातील ही लढत जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील निवडणुकांपैकी एक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे।